ऑपरेशन सिंदूर यशस्वी करणाऱ्या भारतीय सैन्याच्या सन्मानार्थ सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली इथं काल तिरंगा यात्रा काढण्यात आली। मंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वात बाजारपेठ मार्गे निघालेल्या तिरंगा यात्रेचा समारोप तहसीलदार कार्यालयापाशी झाला। भारतीय सैन्याच्या अभूतपूर्व यशाचा अभिमान वाटण्याबरोबरच ऑपरेशन सिंदूरमुळे देशवासियांच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण झाली, असे उद्गार राणे यांनी यावेळी काढले। ऑपरेशन सिंदूरच्या समर्थनार्थ काल नाशिक शहरात भव्य तिरंगा यात्रेचं आयोजन करण्यात आलं। मंत्री गिरीश महाजन, आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून तिरंगा यात्रेचा प्रारंभ केला। यावेळी भारतमातेच्या प्रतिमेचं पूजन आणि गोदा आरतीही करण्यात आली। माजी सैनिक, विविध आखाड्यांचे संत, महंत, वारकरी, भाजपा कार्यकर्ते यांच्यासह शेकडो नागरिक यात सहभागी झाले होते। देशभक्तीपर गीतं आणि घोषणांनी सारं वातावरण भारून गेलं होतं। दहशतवादाचा निषेध करत पाकिस्तान विरोधात घोषणाबाजीही यावेळी करण्यात आली। ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतीय संरक्षण दलानं केलेल्या गौरवपूर्ण कामगिरीच्या सन्मानार्थ